आविष्कार सादर करणाऱ्या डॉक्टर सुधा कांबळे आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकणार आहोत. ती ज्याला विनंती करते ती त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. लोकमंगल प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय, सर्व जातीय, अखिल भारतीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली लोकमंगल प्रतिष्ठान कार्यरत आहे. मी नेहमी असं म्हणते की लोकमंगल हे नेहमी लोकांचं कल्याण करणारं, लोकांचं मंगल करणारं, लोकांसाठी असणारं, लोकशाही तत्वांचं पालन करणारं आणि तन मन धन बुद्धी भावना आत्मा हे सर्व गोष्टी समर्पित करून कार्य करणारं असं हे लोकमंगल प्रतिष्ठान आहे. आणि ज्याचं नेतृत्व बापू करत आहे. बापू या शब्दाचा अर्थच आदरणीय आहे, सद्भावना जपणार आहे, सर्वांवर प्रेम करणार आहे, स्नेहांचा वर्षाव करणार आहे. आणि म्हणूनच लोकमंगलच्या मांडवामध्ये बापूंच्या नेतृत्वाखाली हा जो काही सोहळा होत आहे, हा सोहळा अभिनंदनीय आहे, अनुकरणीय आहे आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. माझ्या समोर आपण सर्वजण विराजमान झालेला आहात. मी तर म्हणेन की लक्ष्मी नारायणाचे एवढे डोळे एकत्रितपणे पाहण्याचा अत्यंत सुवर्ण असा योग, सौभाग्यशाली असा क्षण आज मला लाभलेला आहे. कुठल्या मंदिरात जर मी गेले तर एक लक्ष्मी नारायणाचं दर्शन मी घेऊ शकते, पण आज लोकमंगलच्या या मंडपामध्ये 173 लक्ष्मी नारायणाचे जोडे आहेत आणि यांना वंदन करत असताना मला खात्री आहे की खूप खूप आशीर्वाद हा मला मिळत आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांमध्ये असलेल्या सर्व लक्ष्मी आणि सर्व नारायणाला मनपूर्वक वंदन करते. खरं म्हणजे पहा, मला कल्पना आहे की आपल्या सर्वांना आता पुढच्या सगळ्या विधींची ओढ लागलेली आहे आणि मला सुद्धा लागलेली आहे. त्यामुळे केवळ मी 5 किंवा 7 मिनिटं तुमची घेणार आहे. पण 5 किंवा 7 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधत असताना माझी आपणाला विनंती आहे की कृपया सर्वांनी थोडंसं कान माझ्याकडे द्यावे. मी आताच म्हटलं की आपण सगळेजण लक्ष्मी नारायणाचे जोडे आहात. समजीवनाची गाडी तुम्हाला पुढे घेऊन जायची आहे आणि याच्यामध्ये वावरत असताना खूप जणांनी आता मार्गदर्शन केलं आणि सुखी संसार कसा व्हावा याविषयी आपल्याला धडे दिले. खरं म्हणजे भारतीय संस्कृती काय सांगते आणि निसर्ग काय सांगतो हे आपल्या समोर सांगणार आहे की तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. या दोघांचं नातं कसं असतं पहा, की विवाह हा केवळ करार नाहीये. विवाह हा केवळ करार नाही, तो विवाह हा एक संस्कार आहे. याच्यामध्ये पती आणि पत्नी हे एकमेकांच्या समोर एकमेकांच्या हात पकडून एकमेकांच्या हृदयामध्ये घर करून सहजीवनाची तीर्थयात्रा संपन्न करत असतात. आणि याच्यामध्ये पत्नीचं स्थान आणि पतीचं स्थान दोघांचंही स्थान तेवढंच महत्वाचं स्थान आहे. तर हे स्थान कसं आहे, तर तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. लक्ष देऊन ऐका कृपया. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे आणि ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल
अधुरं अधुरं असं हे स्त्री आणि पुरुषांचं नातं आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. आपल्याला संसार हा संपूर्णतः यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आरोग्य आहे, त्यासाठी मानसिक स्थिती आहे, त्यासाठी कुटुंब संस्था बळकट करणं आहे आणि त्यासोबतच मुलीच्या जन्माचं स्वागत करणं तेवढंच महत्वाचं आहे. आताच आपण पथनाट्य पाहिलं, आताच आपण गर्भस्थ असलेल्या कन्या ती काय करते हे आपण पाहिलं. ती गर्भातली मुलगी आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळेजण असं म्हणत होतात ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. लोक का आई नको तू असं करू नको ग, डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, डॉक्टर काकांचे मोठं मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करतील ग. आणि आई इंग्लिशे माझे नाजूचे हात पाय कोमल माझी बोटं आई तोडून टाकतील आणि आई रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकळल्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीवर फिरवतील. आई माझ्या शरीराची झालेली ही विटंबना तुला पाहिली जाईल. माझं मेलेलं असं शरीर तू पाहू शकशील नाही आई, नाही तू पाहू शकणार नाही आई. असं करू नको ग, मला लाडू नको, पेढी नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही कोरडून नको ग. काही शिळी भाजी दिलीस ना तरी 2-2, 3-3 दिवस पुरून मी खायचं आई. आई मला नवीन कपडे नको ग, काही जुने झालेले कपडे मला दे, फाटले तरी मी शिवून घाले ग. पण आई मला शाळेत जाऊ दे, शिकू दे, मोठं होऊ दे. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेचा अंश माझ्यामध्ये असेल. आई तुला असं वाटत नाही का ग जिजामातेचा मातृशक्तीचा आविष्कार माझ्यामध्ये असेल. आई तुला अशी खात्री वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल. आई हे सगळं माझ्याकडे आहे ग, हे सगळं मला सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हात देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हात देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. अशी आजची हात ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि म्हणूनच या लोकबंधनच्या माध्यमामध्ये आपण अनेक संस्कार करत आहोत. काय काय संस्कार होतात ते आजच्या याच्यामध्ये बालविवाह होत नाही, हुंडा दिला घेतला जात नाही, सहजीवनाची अष्टपदी चालण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असल्यामुळे सामाजिक समरसता निर्माण होते आणि याच्यामध्ये एक मुलीच्या जन्माच्या स्वागताचा सुविचार आपल्या मनामध्ये त्याची रुजवात केली जाते. 7 फेरे सप्तपदी आपण घेत असतो लग्नामध्ये आणि त्या सप्तपदीमध्ये आपण एकमेकांना सहजीवनाची वचनं देत असतो. वेदाच्या काळापासून आपण या सगळ्या गोष्टी पाळत आलेल्या आहोत. मग वेद काय सांगतं की वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिला फेरा कशासाठी आपण घेतो. बंधुनी गौरी मातेला पहिला फेरा घेती, बंधुनी गौरी मातेला पहिला फेरा घेती, प्रीती आणि कर्तृत्वाची देई गोड शिदोरी. पहिला फेरा आपण एकमेकांना प्रीती देण्यासाठी, एकमेकांना कर्तृत्वाची जाण देण्यासाठी घेतो. दुसरा फेरा सांगे तुझला लक्ष्मी झालीस त्या घरची. दुसरा फेरा सांगे तुझला लक्ष्मी झाली त्या घरची. मनी ओढ आता लागली पती घराच्या त्या वाटेची. म्हणजे आपण लग्न झाल्यानंतर गृहलक्ष्मी होतो, लक्ष्मी होतो. सून म्हणजे काही केवळ हाडामासाची व्यक्ती नसते, तर हाडामासाच्या व्यक्ती सोबतच माणुसकी जपत असताना तीच आपली गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करत असते. ही भावना या दुसऱ्या फेरेमध्ये सांगितलेलं आहे. तिसरा फेरा सांगे तुझला कर्तृत्वाला विसरू नको. तिसरा फेरा सांगे तुझला कर्तृत्वाला विसरू नको. नवनात्याचे नाजूक टाके तरी बाळगून जाऊ नको. माहेरची मुलगी सासरी जाते आणि सासरी सगळे नवीन माणसे असतात.
पती नवीन, सासरे नवीन, सासूबाई नवीन, नणंद नवीन, दीर नवीन, घर नवीन, वातावरण नवीन आणि अशामध्ये ती बावरण्याची शक्यता दाट असते. तर मुली तू बावरून जाऊ नको, हेच आपले आई वडील आहेत, याच्यामध्येच नंदेमध्येच आपल्याला बहीण पाहिजे आहे, असं हा समजूत घालणारा हा तिसरा फेरा आहे. चौथा फेरा घे मुली तू धीराने आणि निश्चयाने. चौथा फेरा घे मुली तू धीराने आणि निश्चयाने. अथांग सागर संसाराचा तरुणी जातू सुहास्य बदले. अनेक संकट जीवनामध्ये येत असतात, पण या संकटांना घाबरून जायचं नसतं. श्रीरामांच्याही जीवनामध्ये संकट आली. आपण तर साधे सुधे माणसं आहोत, आपल्याही संसारामध्ये जीवनामध्ये अनेक संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या संकटाला तू घाबरू नको, तर धीराने त्याला सामोरं जा. आणि धीराने सामोरं जात असताना रडत रडत कुरकुरत नाही, तर सुहास्य बदने, हसत हसत संकटावर मात करण्याचे शिक्षण तू घे, असा हा फेरा सांगतो. पाचवा फेरा काय सांगतोय? वळुनी कशाला पाहसी तू, वळुनी कशाला पाहसी तू. पाचवा फेरा घे तू. अघात लीला दैवाचीही याच मार्गी आले मीही. आई म्हणते आता मागे म्हणून पाहू नको, आता तू माहेरकडे पाहू नको, आता तू पुढे पहा, सासरच्या लोकांकडे पहा, तुझ्या संसाराकडे पहा आणि मन आता माहेरच्या लोकांकडून काढून घे आणि तुझ्या भविष्याची आखणी तू कर. सहावा फेरा काय सांगतोय की पतीच्या हाती हात देऊनी सहावा फेरा घे ग. पतीच्या हाती हात देऊनी सहावा फेरा घे ग. सोन पावले माप उलटुनी बरोबरीचे समाधान ग. ही पती आणि पत्नी हे जसं आता सगळ्यांनी सांगितलं की आपल्या जीवनाच्या गाडीची दोन चाकं आहेत, तर दोघांनीही हातात हात घालून हृदयास हृदय जोडून कार्य करा, सोबत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा, असा हा सहावा फेरा सांगतो. सातवा फेरा सांगतो की सातवा फेरा घे तू आनंदाने घे भरारी. सातवा फेरा घे तू आनंदाने घे भरारी. नांदा सौख्य भरे प्रेमाने, नांदा सौख्य भरे प्रेमाने. पती पत्नी तुम्ही संसारी, पती पत्नी तुम्ही संसारी. तुमच्या या संसारामध्ये तुम्हाला आनंद मिळो, सौख्य मिळो, असा आशीर्वाद या फेऱ्यामध्ये देण्यात आला आहे. हे 7 फेरे सगळ्या देशभर घेतले जातात. त्याला आपण एक 8वा फेरा जोडलेला आहे आणि तो 8वा फेरा हा स्त्री जन्माच्या स्वागताचा आहे. त्या 8व्या फेऱ्याचा मंत्र मी तयार केलेला आहे, तो असा आहे की लेखा एवढीच लेखही भारी, लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. लेखा एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. तर अशा प्रकारचे 8 फेरे आपल्या या लोकमंगल समूहाच्या मंडपामध्ये आपण सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे आजचा म्हणजे केवळ बापूंनी एवढं करून थांबलेले नाही, तर आपल्या सगळ्या मुलींना लेकी मानलेला आहे. तुम्ही सगळे जावई झालेले आहात. अधिक महिन्याचा मान सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या पोटी जर मुलगी जन्माला आली तर लक्ष्मीचं स्वागत व्हावं, लक्ष्मीने स्वागत व्हावं म्हणून ठेव पावती योजना ही लोकमंगल प्रतिष्ठानने केलेली आहे, बापूंनी केलेली आहे आणि त्यासाठी आपण त्यांचं जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया. आता आपण पथसंस्थेच्या माध्यमातून पाहिलं, आता आपण पथनाट्याच्या माध्यमातून पाहिलं की खूप मुलींच्या नाट्य
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही सगळ्या देशामध्ये मुलींचं नाव नकोशी ठेवलं जातं आणि नकोशी असलेल्या मुली भविष्य काळामध्ये मग आणखी दुःखाला सामोरं जातात. जी आज नकोशी आहे लग्न झाल्यानंतर डबल नकोशी होते आणि जेव्हा ती स्वतः गर्भवती होते तेव्हा तिला असं वाटतं की जे दुःख हाल अपेक्षा उपेक्षा मी माझ्या जीवनामध्ये भोगल्या ते माझ्या लेकरांनी का भोगावी आणि मग हे स्त्री भ्रूण हत्येचं दुष्टचक्र चालू होतं. ते जर आपल्याला भेटायचं असेल तर नकोशी नावाच्या मुलींचा शोध घेऊन नामकरण करून तिच्या भविष्यासाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या पोषणासाठी तिच्या स्वावलंबनासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे. आणि दुसरं की आपल्या घरी आलेल्या मुलीचं नाव आपण कधीही नकोशी ठेवायचं नाही. तर आजच्या या सगळ्या मंगलाच्या पवित्र कार्यामध्ये आपण एक प्रार्थना करूया, आपण एक शपथ घेऊया. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पट्टी आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. नकोशी नाव ठेवणार नाही अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे. भारत माता की वंदे. धन्यवाद. स्वागत करावं. देशभरात भ्रमण करतायत मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून आपण ठरवलेलं या विवाहामध्ये ज्या वधूवरांची लग्न झालेले ज्यांच्या घरात मुलगी जन्मणार आहे त्या मुलीच्या नावानं 18 वर्षाच्या मुदतीनं 2000 रुपयाची ठेव ही सरकार नाही, सरकार असतं तर 10,000ची ठेवली असती, पण सरकार नसताना 2000 रुपयाची ठेव मुलीच्या नावानं 18 वर्ष ठेवणार. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता शुभमंगल सावधान. नवऱ्याला मुळ चालल्या सुगरणी सोडीत दारून वाजंत्री बहुगर्जती चौघडे अंबारी पिवळे तसेच हवडे हातीवरी नवरा जावाई यदुराज तुवरा सूर्या सदा मंगलम शुभमंगल सावना तदेव देवता परंचंद्र देवा विद्या वरंदेव लक्ष्मी देवा